जेव्हापासून तुकाराम मुंढे यांच्या हातामध्ये आलेले आहे तेव्हापासून बऱ्याच ठिकाणी एफडीएच्या धाडी अचानक पडत आहेत आणि बऱ्याच हॉटेल असतील, डेअरी असतील किंवा कॅन्टीन असेल किंवा आता जिल्हा परिषद जे शाळा आहेत त्यांच्यावरती सुद्धा कारवाई केलेली आहे। औषध विभागाकडून बऱ्याच हॉस्पिटल असेल, मेडिकल असेल यांच्यावरती सुद्धा कारवाई केलेली आहे। तुम्हाला माहित आहे कालपासून तर कृत्रिम पनीर सुद्धा बंद केलेला आहे आणि आता नंबर आलेला आहे तो म्हणजे अंगणवाडीमध्ये जो खाऊ शिजवला जातो मदतनीस कडून, त्या खाऊ संदर्भात काही पॉइंट तुम्हाला मेंटेन ठेवणं गरजेचं आहे, तरच तुम्ही या एफडीएच्या धाडीपासून वाचू शकता। अन्यथा तुम्ही जर यामध्ये सापडला, अचानक तुमच्या अंगणवाडीवरती कधीही एफडीएची धाड पडू शकते आणि तुम्ही त्यामध्ये घाऊ शकता, म्हणजे तुम्ही त्यामध्ये सापडू शकता। तुम्ही काही पॉइंट तुम्हाला माहित असणे त्या अगोदरच गरजेचं आहे। एफडीए करून नेमकी चौकशी काय काय केली जाते अंगणवाडीमध्ये, समजा एखादी अंगणवाडी आहे आणि त्या अंगणवाडीवरती अचानक एफडीएची धाड पडली तर त्या अंगणवाडीमध्ये काय काय चेक केलं जाऊ शकतं आणि जर ते सर्व तुम्ही जर मेंटेन ठेवलं नसेल तर त्या मदतनीसला निलंबित किंवा तिच्यावर कारवाई सुद्धा होऊ शकते किंवा त्या अंगणवाडीवर सुद्धा कारवाई होऊ शकते। त्यामुळे तुम्हाला काही पॉइंट अगोदरच माहित असणं गरजेचं आहे। त्यामुळे आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत की अन्न व जे औषध प्रशासन आहे तुकाराम मुंढे यांच्या अंतर्गत येणारी एफडीएची जी टीम आहे ती एफडीएची टीम नेमकी अंगणवाडीवरती आल्यावरती तुमचे काही पॉइंट चेक करणार आहे। ते पॉइंट नेमके कोणते आहेत, काय मेंटेन तुम्हाला ठेवणं गरजेचं आहे तेच आपण पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि अशाच गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। त्याचबरोबर शेजारी बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहताय पुन्हा एक नवीन अपडेट। तर बघा, अन्न व औषध विभाग हा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे आल्यापासून बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघितलेले आहे एफडीएच्या अचानक धाडी पडलेल्या आहेत। इतका मोठा चितळे किंवा मुंबईचा रुस्तम आईस्क्रीम असेल, या इतक्या मोठ्या ब्रँडवर सुद्धा त्यांनी कारवाई केलेली आहे। रुस्तम आईस्क्रीमला तरी त्यांनी पूर्णपणे त्यांचा परवाना सुद्धा रद्द करून टाकलेला आहे। त्यामुळे अंगणवाडी ज्या मदतनीस आहेत त्या ज्या खाऊ बनवतात किंवा ज्या संबंधित अंगणवाडी तो विभाग आहे त्यांना काही पॉइंट किंवा काही गोष्टी मेंटेन ठेवणं गरजेचं आहे। त्या कोणत्या असणार आहेत तेच आपण आता पाहणार आहोत। समजा एखाद्या अंगणवाडीमध्ये एफडीएची जी टीम आहे ते एफडीएची टीम आली तर त्यांना काय मेंटेन ठेवणं गरजेचं आहे, तिथं काय पाहणार आहेत बघा। तर एखादी अंगणवाडी आहे, तुम्ही जे धान्य ठेवत आहात ते धान्य तुम्ही उघड्यावर न ठेवता एका हवाबंद डब्यात ठेवले का हे पाहणार आहेत। म्हणजे तुम्हाला तांदूळ येऊ, गहू येऊ, हळद येते, मीठ येते, काय जे येत आहे ते तुम्ही बंद डब्यामध्ये ठेवला आहे का आणि तो डबा तुम्ही कितपत हायजीन ठेवला आहे, म्हणजे स्वच्छता त्याची कितपत ठेवलेली आहे हे सुद्धा ते बघणार आहेत। तो हवाबंद डब्यात आहे का हे सुद्धा पाहणार आहेत, कारण जर बाहेरची हवा त्या धान्यांवरती पडत असेल किंवा त्या धान्यांवरती पूर्णपणे बाहेरचं जे कीटकनाशक आहेत ते त्या धान्यामध्ये येत असतील तर ते मुलांसाठी घातक आहे असं एफडीएचं म्हणणं आहे। त्यामुळे तुम्ही जे धान्य वरून येत आहे ते धान्य हवाबंद डब्यात ठेवणं हे तितकंच महत्त्वाचं आहे। हा पहिला पॉइंट असणार आहे। त्यानंतर तुम्ही जे स्वयंपाक करण्यासाठी म्हणजे ते अन्न शिजवण्यासाठी जे भांडी वापरता ते भांडी स्वच्छ आहेत का, किंवा स्वच्छ असली तरी तुम्ही ती ठेवण्याची जागा नेमकी काय केलेली आहे, कुठे अस्वच्छ जागेत ठेवलेले आहेत का की व्यवस्थित तुम्ही कबडमध्ये लावून ठेवलेले आहेत हे सुद्धा तुमचं बघितलं जाणार आहे। अन्न शिजवण्यासाठी जी तुम्ही शेगडी वापरता ती शेगडी तुमची व्यवस्थित आहे का, कारण जास्तीचा गॅस त्यातून बाहेर पडत असेल तर तो गॅस सुद्धा मुलांच्या आरोग्यासाठी घातक आहे। त्यामुळे शेगडी तुम्ही मेंटेन ठेवली आहे का, ज्या गॅसवर तुम्ही अन्न शिजवता त्याची शेगडी मेंटेन ठेवली आहे का हे सुद्धा चेक केलं जाणार आहे। हा दुसरा पॉइंट असणार आहे। त्यानंतर तुम्ही अन्न शिजवण्यासाठी जे प्रमाण घेत आहात, म्हणजे आता समजा भात शिजवण्यासाठी तुम्हाला शासनाने एक ठरवून दिलेलं प्रमाण आहे, म्हणजे तुमचा जेवढा पट आहे तेवढ्या पटसाठी किती अन्न लागतं त्या संदर्भात एक रेशो दिलेला आहे, तो रेशो तुम्ही मेंटेन ठेवता आहात का, त्यासाठी तुमच्याकडे वजन काटा आहे का, वजन काट्यावरती वजन करूनच तुम्ही दर दिवशीचं अन्न शिजवता का हे सुद्धा पाहिलं जाणार आहे। हा तिसरा पॉइंट बघितला जाणार आहे। त्यानंतर तुम्ही जे अन्न शिजवण्यासाठी पाणी वापरत आहात ते पाणी स्वच्छ आहे का, त्या
पॅरामीटर किंवा त्या अन्नाचे पॅरामीटर सुद्धा चेक केले जाणार आहेत. कारण पाणी तुम्ही कुठले वापरत आहात किंवा त्या पाण्यामध्ये स्वच्छता कितीपर्यंत आहे, त्यांच्याकडे जे पॅरामीटर आहे त्या पॅरामीटर मध्ये तुमचं पाणी हे मेंटेन होतंय का हे सुद्धा पाहिलं जाणार आहे. त्याचे काही रेशो ठरलेले आहेत, त्या रेशोनुसार तुमचं पाणी तितकंच स्वच्छ किंवा ज्याला हायजीन म्हटलं जातं, हायजीन आहे का या संदर्भातील सुद्धा सर्व चौकशी ही केली जाणार आहे. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जिथे पाणी साठवता ते पाण्याचं भांडं स्वच्छ आहे का, किंवा जिथे तुम्ही मुलांना हँडवॉशची सुविधा केली आहे तिथं तुम्ही हँडवॉश ठेवले आहे का, किंवा प्रॉपर तिथं जिथे मुलं हँडवॉश करत आहेत तिथे तुम्ही स्वच्छता ठेवलेली आहे का, तुम्ही जिथे भांडी त्या अन्न शिजवण्याची भांडी स्वच्छ करत आहात तिथली जागा स्वच्छ आहे का तिथे जंतू झालेले आहेत की काही कीटकनाशके झालेले आहेत, हे सुद्धा चौकशी केली जाणार आहे. हे खूप छोटे पॉईंट आहेत, परंतु ह्यातला एक जरी पॉईंट तुमचा बाय मिस्टेकली चुकला तर तुमच्या अंगणवाडीवर कारवाई होऊ शकते, त्या संबंधित मदतनीसवर सुद्धा कारवाई होऊ शकते. त्यामुळे हे खूप छोटे पॉईंट आहेत, परंतु तुम्हाला आत्ताच माहीत असणं गरजेचं आहे. कारण कोणत्या अंगणवाडीवर कधी धाडी पडतील हे सांगता येत नाही, त्यामुळे तुम्हाला हे पॉईंट अगोदरच माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही जे अन्न शिजवता ते दर दिवशी तुम्हाला जे शासनाने रेशो ठरवून दिलेले आहे, म्हणजे तुम्ही शासनाकडे जेवढा पट सांगितलेला आहे त्या पटानुसार तुम्हाला अन्न हे दिलं जातं आणि दर दिवशी तुम्ही तेवढंच शिजवता का, आणि मुलांना तुम्ही वाढत आहात तर मुलांना तेवढंच वाढता का, किंवा एखाद्या मुलाला अति प्रमाणात एखाद्या मुलांना कमी प्रमाणात वाढता का, हे सुद्धा इतका बारीक पॉईंट सुद्धा या एफडीएच्या धाडीमध्ये चेक केला जाणार आहे. आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जेव्हा तुमची एफडीएची टीम तुमच्या अंगणवाडीवर येईल तेव्हा ते हेही करू शकतात की तुमच्या जी मुलं आहेत, अंगणवाडीची मुलं आहेत, त्यांना त्यावेळी भोजनासाठी भोजन हे देऊ शकतात. म्हणजे तुम्ही जे बनवलेलं आहे तेच देणार, परंतु ती पद्धत कशी आहे, तुमची वाढण्याची पद्धत कशी आहे, तुम्ही जिथे त्यांना भोजनासाठी बसवता ती जागा हायजीन आहे का, ती जागा स्वच्छ आहे का, किंवा तुम्ही ज्या भोजनासाठी सतरंजा अंतरता त्या सतरंजा स्वच्छ आहेत का, त्या सतरंजा तुम्ही कितपत क्लीन ठेवलेल्या आहेत, किंवा ती अंगणवाडी आहे ती कितपत क्लीन ठेवलेले आहे, हा सुद्धा पॉईंट हा यामध्ये चेक केला जाणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला शासनाकडून जे अन्न पुरवठा होतो तो अन्न पुरवठा तुम्ही कितपत स्वच्छ ठेवलेला आहे हे मात्र पाहिलं जाणार आहे. हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे, त्यामुळे प्रत्येक मदतीसने हा पॉईंट हा नोट करून ठेवायचा आहे. आणि तुमच्या अंगणवाडीवर जर एफडीएची धाड पडली तर मी आत्तापर्यंत सांगितलेले सर्व पॉईंट तुम्ही कितपत मेंटेन ठेवत आहात हे तुम्ही प्रत्यक्षात पाहून घ्यायचं आहे, तरच तुमच्यावर कारवाई होणार नाही किंवा तुम्ही एफडीएच्या कारवाईपासून वाचू शकता. तर ही अतिशय महत्त्वाचे पॉईंट आहेत, त्यामुळे प्रत्येक अंगणवाडी सेविका किंवा प्रत्येक अंगणवाडी विभागाला मदतनीसला माहीत असणं गरजेचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका असतील, मदतनीस असतील यांच्यापर्यंत शेअर करा. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद.